सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। प्रचारासाठी आणि प्रामुख्यानं सातारा शहरातील प्रचाराचं नियोजन करण्यासाठी आज आपण सर्व सातारा शहरातील आजी माजी नगरसेवक, सर्व प्रमुख कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर महायुतीतले इतर घटक पक्ष, सर्व पक्षांचे पदाधिकारी सगळ्यांचा आज इथं एक छोटासा मेळावा आज या ठिकाणी आपण पार पाडतोय। या मेळाव्याला माननीय उदयनराजे आपल्याला परत मार्गदर्शन करणार आहेत। आताच भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष माननीय धैर्यशील जी कदम यांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय। त्याचबरोबर पण सर्वजण इथं महायुतीचे उमेदवार उदयनराजेंच्या शहरातील प्रामुख्यानं प्रचाराच्या नियोजनासाठी एकत्र बसलोय। आताच धैर्यशील कदमांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी प्रचार करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही लोकसभेची निवडणूक आहे, ही देशाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक या देशाचं, भारताचं भवितव्य कुणाच्या हातामध्ये आपण भारतीय नागरिक म्हणून, देशवासी म्हणून आपण द्यायचं ह्याचा निर्णय करण्याची ही निवडणूक आहे। आज गेले 10 वर्ष आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी जे काम केले आणि भारताची पहिलं तर प्रतिमा आणि भारतीय नागरिकांचा मान सन्मान वाढवण्यासाठी जे काही त्यांनी जगभरामध्ये केले त्याचा अनुभव आपण सगळेजण घेतोय। तुमची मुलं जर बाहेर शिकत असली, बाहेर जर नोकरीला असली किंवा कुणी पाहुणेरावळे बाहेर जर तुमच्या ओळखीचे असले तर त्यांना विचारा आज जगभरामध्ये भारतीयांना मान सन्मान किती मिळतोय आणि 10-15 वर्षापूर्वी एवढा मान सन्मान आपल्याला मिळत होता का, ही कुठेतरी आपण विचारात घेतलं पाहिजे। आज मोदीजींच्या माध्यमातून हे आपण बघतोय अतिरेकी हल्ले वगैरे पूर्वी व्हायचे, मुंबईचा हल्ला जो झाला 26/11चा तो आपण सगळ्यांनी बघितलाय। हे आज बघा आपण कुठेही अतिरेकी कारवाया ज्या आहेत त्या देशामध्ये होऊ शकलेल्या नाहीत। देशाची सीमा जी आहे ती अबाधित राखण्याचं काम पाकिस्तान असेल, चायना असेल किंवा इतरही असतील त्यांच्यापासून अतिशय सक्षमरित्या करण्याचं काम पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली झाले ही वस्तुस्थिती आहे। आज जम्मू काश्मीर हे भारताचं आहे आणि भारताचंच राहिलं पाहिजे आणि भारताचाच हा भाग आहे। 370 ती जी घटना होती ती बदलून 370 रद्द करून ते पंतप्रधान मोदीजींनी जगाला दाखवून दिलं की जम्मू काश्मीर आमचं आहे, आम्ही कुणाचंही दुसऱ्याचं मानत नाही किंवा कुणाला आम्ही ती घेऊन देणार नाही। ही वस्तुस्थिती आपण कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे। मगाशी आपले गायकवाड यांनी जे सांगितलं, अमर गायकवाडनी, की भारतीय जनता पार्टी घटना बदलायला निघाली अशा पद्धतीचे आरोप भारतीय जनता पार्टीवर होतात। पण परवा दिवशी सगळ्यांच्या समोर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले की घटना बदलण्याचं काम किंवा घटनेला हात लावण्याचं काम कुणीही कधीही करणार नाही आणि हे होणार नाही, एवढी स्पष्ट भूमिका देशापुढं देशाच्या या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या आणि सरकारच्या वतीनं अमित शहानी जाहीररित्या मांडले। त्यामुळे हा जो गैरसमज घटना बदलायला निघाले म्हणून प्रामुख्यानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे जे सर्व कार्यकर्ते यांच्या मनात जो पसरवण्याचा प्रयत्न झालाय तो आपण या सगळ्या याच्यावरनं हाणून पाडला पाहिजे, आपण लक्षात घ्या। आज आपण स्थानिक विषय, स्थानिक पातळीवर किंवा अगदी ज्याचा आता धैर्यशील कदमांनी उल्लेख केला की अगदी गाव पातळीवरच्या किंवा प्रभाग आणि वॉर्डाच्या ह्याच्यावर
जर आपण विचार करत बसलो तर लोकसभेला आपण कुठेतरी कमी पडणार आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। आणि म्हणून माझी विनंती आहे की एवढं मोठं नेतृत्व आज मोदीजींचं आपल्याला मिळाले की ज्यांचं नाव आपण सर्व बाजूनं त्यांचं नाव जनतेपुढं मतदारांपुढं आपण त्यांचं नाव घेऊ शकतो, त्यांचं काम आपण मांडू शकतो। त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या योजना, त्या योजनांच्या माध्यमातून झालेले सर्वसामान्य लोकांना असणारे फायदे जे आहेत ते आपण दाखवून देऊ शकतो। लाभार्थी म्हणून ज्यांना आता आपण ओळखतो असे हजारो शेकडो लाभार्थी आहेत की या लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर पंतप्रधानांच्या विविध योजनांमुळे भरभरून फायदा झालाय, भरभरून लाभ झालाय ही वस्तुस्थिती आहे। आणि हा लाभ थेट त्यांच्या खात्यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचलाय। कुठेही कमिशन नाही, कुठेही मधल्यामध्ये पैसे कुठे दुसरीकडे गेले, कुठल्या आमदारांची सही घ्या, कुठल्या नगरसेवकाची सही घ्या, कुठल्या अधिकाऱ्याचं काय आणा, असलं काही नाही। तुम्ही जर त्या योजनेमध्ये बसत असला, तुम्ही जर पात्र असला, तुमच्याकडे जर लागणारी ती कागदपत्र असली तर तुम्ही त्या योजनेचे लाभार्थी होता आणि ते योजनेचा जी काय रक्कम लाभाची आहे ती तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पोच होती। ही वस्तुस्थिती आहे। मग शेतकरी असू देत, घरात काम करणाऱ्या महिला असू देत, अगदी मध्यंतरी जे घरकुल योजना होती त्याच्याबद्दल असू दे, किंवा आता आदिवासी वगैरे किंवा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातल्या लोकांना सुद्धा जी मदत झाली आहे ही आपण सगळ्यांनी खरं म्हणजे या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांपुढे मांडली पाहिजे। हे काम आपल्याला सगळ्यांना करायला लागणार आहे आणि लोकांना मतदारांनाही दाखवून द्यायला लागणार आहे की आज लोकसभा आपण लढतोय, लोकसभेचा विचार करा, देशाचा विचार करा, आज देशाच्या भवितव्याचा विचार करा, देशाच्या सुरक्षेचा विचार करा। हे सगळं आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून मांडणं गरजेचं आहे। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, निशांत पाटील मगाशी म्हणले की अजून आपलं सातारा शहरामध्ये फॉर्म भरून झाला, चांगली झाली, सगळं झालं, पण सुरुवात नाही। माझी आपल्या सगळ्यांना एक दुसरी सूचना आहे, आपण सगळे आजी माजी नगरसेवक प्रत्येकानं बहुतांशी इथं बसलेल्या कुणी ना कुणी सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी किंवा अपक्ष किंवा इतर पक्षांना असे प्रत्येकानं निवडणुका लढवलेल्या आहेत। माझं म्हणणं आहे, तुम्ही ज्या वेळेला तुमच्या निवडणुका लढवायची तयारी करता त्यावेळेला तुम्ही प्रचाराची वाट बघता का हे मला आधी सांगा। तुम्ही तुमची निवडणूक लढवताना वाट बघत नाही, मग लोकसभेची निवडणुका चालू आहे, मग वाट कशाची बघायची? तुमचा प्रभाग तुमच्या इथं आहे, तुम्हाला प्रभागातली तुमची काम करणारी जी जवळची टीम आहे ती तुम्हाला माहिती आहे की ज्यांना त्या प्रभागातली माहिती आहे त्याच टीमला घेऊन तुम्ही कामाला सगळ्यांनी खरं म्हणजे लागलं पाहिजे। पॅम्पलेट वगैरे जे काय छापून आले, जसं आपण नगरपालिकेला जसं प्रत्येक जण लढतो आणि नगरपालिकेला प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा जसा प्रयत्न करतो तेच काम आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करायचंय। आणि तरच आपण मतदानाची जी टक्केवारी आहे ती आपण वाढवू शकणार आहे, हे लक्षात तुम्ही सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे। त्यामुळं कोणी जरी येईल, काय तर सांगल, नियोजन मग होईल आणि मग आपण काम करू, असलं मला वाटते आपण डोक्यामध्ये ठेवणं हे जरा चुकीचं होईल। आपल्याला निवडणुका कशा लढवायच्या हे माहीत आहे, कसं लोकांपर्यंत जायचं, काय मुद्दे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। मी काही मुद्दे आपल्या इथं मांडले आणि म्हणून कुठलीही वाट न बघता जे काही मटेरियल जे आहे ते मटेरियल घेऊन जे काही आपल्याला दिलं असेल किंवा दिलं जाईल ते घेऊन आपण एक पहिली फेरी, दुसरी फेरी, त्याचबरोबर अविनाश कर्माने सांगितलं जसं मतदारांची जी भारतीय जनता पार्टीने सूत्र घालून दिले बूथचं, ते सूत्र आपण जर राबवलं तर मतदान करून घेणं, मतदान काढणं, मतदान किंवा त्या मतदानावर लक्ष ठेवणं हे आपल्याला सोपं जाणार आहे। एकट्यावर किंवा एकावर जबाबदारी येणार नाही ह्याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि त्याचं नियोजन त्या बूथचं जे आहे ते प्रत्येकानं करणं गरजेचं आहे। आणि तशी बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख वगैरे ह्या ज्या टीम आहेत त्या टीम ज्या ठिकाणी त्या बूथवर आपण कार्यान्वित केल्या पाहिजेत असं मला तरी
या निमित्तानं सांगावं वाटतं. हे जर आपण सिरियसली केलं, प्रभावीपणे केलं तर 100% निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी पण वाढेल. आपला मतदार कोण आहे, विरोधातला मतदार कोण आहे, जो न्यूट्रल आपण ज्याला म्हणतो की जो मतदार उद्याच्या याच्यामध्ये जशी निवडणूक पुढे जाईल त्या निवडणुकीवर आपला निर्णय घेणारा मतदार कोण आहे आणि त्याच्यावर कसं कॉन्सन्ट्रेट करायचं हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. आणि मतदान काढण्याच्या दिवशी आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळा हा तीव्र होत चाललाय. अजून मेच्या महिन्यामध्ये मतदान होणार आहे. आता तर आपण एप्रिलला तोंड देतोय. आता तिथली परिस्थिती काय आपण बघतोय. दुपारी 11 नंतर घरातनं बाहेर पडायचं म्हटलं तर अतिशय नको वाटतं, जीव गेल्यासारखं वाटतं बाहेर पडताना. ही वस्तुस्थिती आहे आणि अशा ह्याच्यात आपल्याला मतदानाची टक्केवारी वाढवणं गरजेचं आहे. त्यामुळं आपण जी बूथ रचना आहे जी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जी आपल्याला सांगितली गेली आहे ती योग्य पद्धतीनं आपण राबवणं गरजेचं आहे. हे आपण लक्षात घ्या, तरच आपण मतदान वाढवणं, टक्केवारी वाढवण्यामध्ये यशस्वी होऊ याची कुठेतरी विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज आपण सगळेजण इथं बसलोय, यापूर्वी आपण संघर्षातनं गेलोय, ही वस्तुस्थिती आहे. आणि मला आपल्याला एकच सांगायचंय किंवा उदयनराजे पण इथं आहेत, सगळी प्रमुख मंडळी समोर बसली, काही स्टेजवर आहेत. आम्ही दोघांनी कुठेही काही आमचं दोघांचं सेटिंग बसवून तुम्हाला एकत्र बोलवलंय असं कुणीही इथं बसलेलं समजून घेऊ नका. कुठेही मी आणि उदयनराजे आम्ही जाऊन कुठं खासगी बैठक केली किंवा जे तुम्हाला चर्चा काय तर असली की पुण्यात भेटतात, मुंबईत भेटतात, दिल्लीत भेटतात आणि इथं मात्र तुम्हाला सगळ्यांना भांडायला लावतात. ही जी वायफळ चर्चा आहे, मी स्पष्ट बोलतो, वायफळ आणि ज्यांना काम नाही अशी लोक ही चर्चा सोडून देतात. ज्यांना स्वतःच जरा वाटतं की बाबा मी कसा जवळ आहे आणि मग मोठेपणा हे करण्यासाठी अरे माझ्यासमोर दोघं हॉटेलमध्ये होते, अरे दोघं जेव्हा अरे कुठं भेटलो, काय भेटलो, त्या हॉटेलचा पत्ता तरी आम्हाला द्या किंवा कुठल्या घरात भेटलो. आमचं दोघांची भूमिका एकच आहे, आम्ही दोघं भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतोय. आज भारतीय जनता पार्टीनं आम्हाला आमच्या मतदारसंघासाठी, आमच्या शहरासाठी, सातारा शहरासाठी भरभरून ताकद दिली आहे, भरभरून निधी दिलाय. हद्दवाढीसारखा महत्वाचा विषय या शहराचा अजितदादांनी आम्हाला मिटवून दिला. आज कोट्यावधीची कामं इथं बसलेल्या प्रत्येकाच्या प्रभागामध्ये, दोन्ही आघाड्यांचे नगरसेवक असतील, प्रत्येकाच्या प्रभागामध्ये कोट्यावधी कामं आज सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे, कुणीही नाकारू शकत नाही, हे लक्षात घ्या. आणि हे का मिळाले तर तिथं देवेंद्र फडणवीस बसले आणि ते आपल्याला साथ देतात म्हणून हे आपल्याला मिळाले, हे लक्षात आपण कुठेतरी घेतलं पाहिजे. आणि म्हणून आता आपली जबाबदारी आहे. ठीक आहे, संघर्ष झाला, नगरपालिकेमध्ये समोर लढलो, पण त्याच्यामध्ये संघर्षामध्ये सगळ्यांचंच कुठं ना कुठं नुकसान झाले, प्रत्येक जण समोर आलाय, ही वस्तुस्थिती सगळ्यांना माहिती आहे. पण आता आजची ही निवडणूक ही आज काय आपण नगरपालिकेची निवडणूक लढवत नाहीये. आज काय आपण नगरपालिकेचे उमेदवार कुणी ठरवले किंवा नगरपालिकेची तयारी या निवडणुकीतनं करायला कुणाला सांगितले असं काहीच नाहीये. आज आपल्याला सगळ्यांना लोकसभा हे नजरेसमोर ठेवून काम करायचे, मोदींना नजरेसमोर ठेवून काम करायचे आणि आपल्या देशाचं, आपल्या भारताचं भवितव्य आपल्याला या निवडणुकीमधनं घडवायचे. आज आपला खासदार ज्या वेळेला सातारा लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा संसद भवनामध्ये जाईल आणि जो विषय मोदींच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा असेल त्या विषयावर हात वर करत आणि सरकारला पाठिंबा देईल, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपण आपल्या लोकसभा मतदारसंघाचा सन्मान, बहुमान आपला तिथं झाला हे आपण कुठेतरी मानू शकतो. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. तरच मोठ्या योजना, आता MIDCचा आपण नेहमी म्हणतो सातारला MIDC पाहिजे. आज सगळ्यांना इथं प्रश्न आहे, उद्या पत्रकार परिषद आहे. माझी एकच विनंती आहे की आजचे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत त्यांनी जाहीर करावं देगावची MIDC कुणामुळे गेली. देगावला जे सातारची MIDC वाढवण्यासाठी शिक्के पडले होते, मी नारायण राणे इंडस्ट्री मिनिस्टर असताना देगावची MIDC होण्यासाठी किंवा वाढीव MIDC होण्यासाठी मी प्रयत्न केला होता. त्यावेळेला शिक्के पडले होते
विधान परिषदेमध्ये कुणी प्रश्न मांडला देगावची MIDCचे शिक्के उठवण्याचा आणि त्याच्यानंतर कुणाच्या सरकारमध्ये हा निर्णय झाला आणि हे शिक्के देगावच्या MIDC वरती उठवले गेले आणि MIDC तिथली रद्द झाली, ह्याचं उत्तर महाविकास आघाडी आणि आत्ताची जी राष्ट्रवादी आहे शरद पवार साहेबांची त्यांनी दिलं पाहिजे असं मला तरी स्पष्टपणे वाटतं आणि हे सातारकरांना उत्तर ते दिलं पाहिजे। एकीकडे विकासाचं बोलायचं आणि दुसरीकडे सातारला जी MIDC लगत होऊ शकली म्हणजे झाली असती किंवा जी MIDC व्हावी म्हणून शिक्के त्याच्यावर ठेवले होते त्याला विरोध करून त्याला मोर्चे काढून त्याला कलेक्टरांच्या इथं जाऊन निवेदन देऊन आणि शेवटी सगळ्यात म्हणजे विधान परिषदेमध्ये प्रश्न मांडून तिथं मंत्र्यांकडनं उत्तर घेऊन MIDC सातारची देगावची कुणी घालवली ह्याचं उत्तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आणि महाविकास आघाडीनं सातारकरांना दिलं पाहिजे आणि मग सातारकरांनी मतदान केलं पाहिजे असं मला तरी स्पष्ट वाटतंय। त्यामुळं ह्याचा विचार आणि ह्याचा प्रचार जो आहे तो तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे। आज सातारला MIDC झाली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आज निगडी आणि वर्णे या दोन्ही MIDCना विरोध झाले, आजपर्यंत या विरोधाला डावलून फडणवीस साहेब तिथं आहेत, आम्ही ताकद लावली, देवेंद्र फडणवीसांनी आजपर्यंत तिथले शिक्के उठवून दिले नाहीत। आम्हाला शेतकऱ्यांची बागायत जमीन घ्यायची नाही, आम्हाला कुठेही शेतकऱ्यांवर अन्याय करून MIDC तिथं करायची नाही, पण जो डोंगरी भाग आहे ज्या डोंगरामध्ये काहीच उगवू शकत नाही, जिथं पाणीच जात नाही शेतीसाठी, अशी जागा तिथली जी आहे ती अक्वायर करून घेण्यात यावी अशा पद्धतीची आमची भूमिका बर्णे आणि निगडीच्या MIDC बद्दल आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पण घाबरायचं काही कारण नाही। तुमच्या पिकाऊ ज्या जमिनीतनं तुम्हाला पिकं मिळतात, ज्या जमिनी तुमच्या पाण्याखाली आहेत, ओलिताखाली आहेत, त्या जमिनी अजिबात घेतल्या जाणार नाहीत। पण ज्या जमिनी डोंगराळ आहेत, तिथं खडकाळ आहे, तिथं पाणीच नाही, तिथं वर्षानुवर्ष शेती होऊ शकले नाही, अशा जमिनी चांगली किंमत देऊन शासन त्या ठिकाणी पुढच्या मध्ये घेईल आणि सातारची MIDC 100% निगडी आणि वर्णे या परिसरामध्ये होईल याची खात्री मी आपल्याला या आपल्या मेळाव्याच्या निमित्तानं देऊ इच्छितो आणि हे आपण सगळ्यांनी सातारकरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की आज विकासाचं जी लोक बोलतात आणि विकासाबद्दल जी सांगतायत त्यांनी सातारचं केवढं मोठं नुकसान केलंय ही कुठेतरी सातारकरांपुढे आलं पाहिजे की माझी या निमित्तानं हे सगळं सांगण्याची भावना होती। त्यामुळे ह्याचा पण आपण सगळ्यांनी प्रचार प्रसार करावा। आज साताऱ्यामध्ये रस्ते, पिण्याच्या पाण्याचे विषय असू देत, अगदी आता नवीन नगरपालिकेची इमारत होती आहे, सगळ्या गोष्टीला राज्य सरकारनं भरभरून निधी दिलाय। आज कास्टचं काम अर्धवट राहिलं, त्याला सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन तेवढाच निधी 40 कोटीचा निधी त्यावेळेला आपल्याला राज्य सरकारनं अजितदादांनी आपल्याला दिला। ही वस्तुस्थिती आहे। आज साताऱ्यामध्ये 25 कोटी रुपये आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते करायला देवेंद्र फडणवीसांनी दिले, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे। आज शाहूपुरी, विलासपूर, शाहूनगर, पीरवाडी हा सगळा भाग आपल्या हद्दवाढीत आला। आज हद्दवाढ झाल्यानंतर त्या भागाच्या याच्यासाठी जो लागणारा निधी आहे सगळा निधी हा राज्य शासनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्याला सातारकरांना मिळालंय हे आपण सगळ्यांनी कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे। एवढा विकास, एवढी कामं, एवढी प्रगती साताऱ्याची आज सुरू आहे। मेडिकल कॉलेज ही नुसतीच घोषणा होती, मेडिकल कॉलेजची जागा ताब्यात घेण्यात आली, त्याच्यानंतर काही हालचाल मेडिकल कॉलेज बद्दल झाली नव्हती। ज्या वेळेला सरकार बदललं, ज्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळेला खऱ्या अर्थानं मेडिकल कॉलेजला लागणारी आर्थिक तरतूद आणि मेडिकल कॉलेजच्या कामाबद्दलचा निर्णय झाला आणि मेडिकल कॉलेजचं काम सुरू झालं। ही वस्तुस्थिती पण सातारकरांनी लक्षात घेतली पाहिजे। मेडिकल कॉलेज नुसतं शिकण्यापुरतं नाहीये, या मेडिकल कॉलेजचा सातारच्या आर्थिक सगळ्या याच्यावर फार मोठा परिणाम होणार आहे हे आपण लक्षात घ्या। नुसतं मुलं येतील, शिकतील आणि आमचं सातारला मेडिकल कॉलेज आहे एवढ्या पुरतं नाही, तर ज्यावेळेला मुलं ज्यावेळेला सगळं उभं राहील त्यावेळेला खऱ्या अर्थानं आर्थिक जी काय सातारची बाजारपेठ आहे किंवा आर्थिक जी काय घडी आहे
ती फार मोठ्या प्रमाणावर बदलली जाणार आहे हे आपण सातारकर म्हणून शहरवासी म्हणून लक्षात घेतलं पाहिजे. त्याचा आज तुम्हाला फायदा वाटत नसेल किंवा आज ते कुठं आपल्या सिव्हिलच्या याच्यामध्ये मुलांना बसवतात आणि तिथं कॉलेजचे जे आहेत त्या बॅचेस चालतात. ज्यावेळेला हा सगळा प्रकल्प उभा राहील त्यावेळेला खऱ्या अर्थानं हा प्रकल्प सातारच्या आर्थिक प्रगतीवर काय परिणाम करतोय हे तुम्हाला सगळ्यांना 100% दिसेल. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. दुसरा विषय पर्यटन. आज 50 कोटी रुपयाच्या पर्यटनसाठी किंवा सातारला कास वगैरे या सगळ्या विभागासाठी आज एक तर रस्ता तुम्ही बघताय कासचा, एवढा सुंदर रस्ता मला वाटतं महाराष्ट्रामध्ये कुठं नाही. निष्पष्ट जातो एवढा सुंदर आणि एवढा चांगला निसर्गरम्य रस्ता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठे बघायला मिळणार नाही. आज तिथून पुढे जाऊन मुनाळ्याला MTDC कडनं 50 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर करून आज वॉटर स्पोर्ट्स तिथं सुरू झाले. तुम्ही उद्या म्हटलं तर उद्या जावा, आज तिथं सगळं चालू आहे आणि वर्षभरामध्ये अजून डेव्हलप होणार आहे. इथं सुरुवात आहे. याला अजून हा प्रकल्प जो आहे वॉटर स्पोर्ट्सचा किंवा पर्यटनासाठी चालना मिळण्यासाठी जो प्रयत्न झालाय हा फार मोठा प्रकल्प आहे. वर्षभरामध्ये तिथं अनेक नवीन नवीन गोष्टी येणार आहेत. आज सुरुवात करायची होती म्हणून निवडणुका आचारसंहिता याच्या आधी हा प्रकल्प सुरू झाला पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये काही गोष्टी सुरू झाल्या. त्याचे अजून अनेक फेजेस आहेत, अनेक टप्पे आहेत की ज्याच्यामध्ये या वॉटर स्पोर्ट्सचं जे आहे ते पे होणार आहे. आणि जसं आपण गोवा किंवा जसं आपण केरळमध्ये हाऊस बोट बघतो, जसं आपण काश्मीरला त्या लेकवरच्या हाऊस बोट बघतो, अगदी तशा किंवा त्याच्यापेक्षा पण अद्यावत हाऊस बोट क्रूज बोट तिथे येणार आहेत की ज्याच्यामध्ये आपण जाऊन राहू शकतो. 4-4 बेडरूमच्या हाऊस बोट येणार आहेत त्यात तुम्ही जाऊन राहू शकता. जे काय असेल ते जेवण वगैरे सगळं अशा पद्धतीनं हा प्रकल्प जो आहे तो घेण्यात आलाय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे राज्य सरकारनं आपल्यासाठी केलंय. आज आमदार म्हणून प्रयत्न केले आम्ही म्हणून आपल्याला दिलं आणि कुणी दिलं तर देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिलं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून महायुतीचं मी जे म्हणतोय की आपण सगळ्यांनी मागं का राहिलं पाहिजे तर आपल्याला एवढं सातारकरांसाठी साताऱ्यासाठी दिलंय, अजून भरपूर आपल्याला मिळणार आहे. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना त्या पद्धतीने ताकदीनं पक्षाचं काम या निवडणुकीमध्ये करणं गरजेचं आहे. आणि म्हणून जे काही स्थानिक पातळीवरचे विषय किंवा काही लोक नुसतं असे काही लोक म्हणण्याचे गैरसमज किंवा राजकीय दृष्ट्या आमचं काहीतरी स्वार्थ आहे आणि राजकीय दृष्ट्या आम्हाला काहीतरी स्वार्थी हे करायचं म्हणून आम्ही एकामेकाचा प्रचार करतोय. माझी निवडणूक तर अजून पुढे आहे. माझ्या निवडणुकीच्या वेळेला माझी उमेदवारी वगैरे हा विषय अजून पुढे यायचं. त्याचं कुठेही हे न करता आम्ही भारतीय जनता पार्टी आणि फक्त पक्षाचे प्रामाणिक पदाधिकारी आहोत. पक्षानं आम्ही टाकलेला शब्द तंतोतंत पाळला, पक्ष नेतृत्वानं पाळला. विचारलं नाही की तुमची लोकसंख्या किती, सातारा नगरपालिका आहे, मेढा नगर पंचायत आहे, त्याचा किती आपल्याला असला काही हिशोब लावला नाही. जो निधी मागितला तो निधी त्या कामावर टाकला आणि ती कामं आम्हाला दिली, सातारकरांना दिली. म्हणून आपल्याला आपल्या पक्षाबरोबर ज्यांनी आपल्याला ताकद दिली त्यांना आता परत लोकसभेमध्ये ताकद देण्याचं काम आपल्याला करायचंय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे कामाला लागा. आज तुम्ही इथं आलेला असताना नगर विकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून आला असाल, सातारा विकास आघाडीचे पदाधिकारी आला असाल किंवा अन्य पक्ष शिवसेना किंवा इतर पक्षाचे मनसे वगैरे, पण माझी एकच विनंती आहे की आता इथून जाताना आणि उद्यापासून काम सुरू करताना महायुतीचे पदाधिकारी म्हणून आता तुम्ही सगळ्यांनी काम केलं पाहिजे. स्थानिक जो काही विषय तो निवडणुकीच्या मतदानापर्यंत बाजूला ठेवून स्थानिक किंवा आपलं जे काही पूर्वी झालं त्या गोष्टी होणार नाहीत याची खबरदारी आम्ही नक्की घेऊ. मी असं म्हणत नाही की तो विषय बाजूला ठेवा म्हणजे नगरपालिकेबद्दल चर्चाच करायची नाही, पण ह्या गोष्टी परत घडणार नाहीत. संघर्ष जो आहे तो असा टोकाला जो मध्यंतरीच्या काळात गेला होता त्या टोकाला जाणार नाही याची नक्कीच आम्ही पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही त्याच्याबद्दल योग्य निर्णय घेऊ आणि पुढची वाटचाल योग्य पद्धतीनं सातारच्या विकासासाठी सातारच्या भविष्यासाठी आम्ही सर्वजण मिळून करू. आज माझी आपल्याला एवढीच विनंती की आता सगळ्यांनी आपापल्या प्रभागामध्ये
तुम्हाला जे माहित आहे त्याप्रमाणे कामाला लागा. कुणीतरी येईल सांगल मग आपण बाहेर पडू वगैरे हे आता कुणी डोक्यात ठेवू नका. थांबायचं काही कारण नाही. 29 तारखेला पंतप्रधानांची सभा कराडला आहे. सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सभेला उपस्थिती दाखवायची आहे. पंतप्रधान आपले विचार मांडण्यासाठी मोदीजी इथे येतात. त्यांना बघायचा ऐकायची संधी ही आपल्याला सातारकरांना मिळते. हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून सगळ्यांनी मोठ्या संख्येवर कराडला यावं. त्याचं जे असेल ते नियोजन सगळ्यांनी एकत्र बसून करावं. अविनाश कदम आहेत, सुनील काटकर आहेत आणि सगळेच आपण प्रमुख मंडळी समोर बसलेली पण सगळ्यांनी चांगलं नियोजन करा. आम्ही तर आहेच नियोजनामध्ये आणि येणाऱ्या या लोकसभेच्या याच्यामध्ये आपला उमेदवार महायुतीचा म्हणजे उदयनराजे ते चांगल्या मताधिक्यानं कसे निवडून येतील. आज मला एकच फक्त आपल्यालाही करायचंय की सगळीकडं ताई आपण आता आला पण सगळीकडे गेले की स्वाभिमानाची भाषा होती. सातारकरांना स्वाभिमान आहे का नाही ह्याचं पण काहीतरी सातारकरांनी काहीतरी विचार केला पाहिजे. सातारकरांना सातारचा किंवा सातारकरांचा काही स्वाभिमान आहे का नाही. कारण सातारकरांचा स्वाभिमान सगळ्यांनी कुठंतरी घाण टाकलंय. आपण नुसतेच बाहेर येऊन सातारा बनवून राहिलोय. आपल्याला काय आपलं आहे, आपला काय स्वतःचा स्वाभिमान स्वतःचं काय आहे का नाही. का दरवेळेला आपण ऐकायचं बाहेरचे सगळे स्वाभिमान सगळ्यांना बाहेरचं ना आणि आमचं काय तर आम्हाला काहीच नाही. याचा पण विचार केला पाहिजे की सातारचा स्वाभिमान सातारकरांनी राखला पाहिजे. आपल्याला पण आपला स्वाभिमान राहिला पाहिजे. बाहेरच्या येऊन आपल्याला स्वाभिमानाची भाषा सांगायची आणि स्वाभिमान शिकवायचा. एवढी वाईट अवस्था सातारकरांची झाली आहे का किंवा एवढं हे म्हणजे सातारकर एवढे हे झालेत का असं मला तरी वाटतं. प्रत्येक वेळेला कुठलीही निवडणूक आली की कुठनं तरी स्वाभिमानाची भाषा येते. आम्ही पण इथं जन्मलोय, आमचे आई वडील इथं आहेत, आमची पिढी इथं गेली. हे आईसाहेबांपासून किंवा त्यांच्या आधीपासून आमचे घरं दारं सगळं आम्ही इथं लहानाची मोठं झालो. इथल्या शाळेमध्ये शिकलो. इथं आम्ही आज राहतोय आणि आमचा शेवट पण इथंच होणार आहे. आम्हाला सातारकरांना येऊन बाहेरच्यांनी आम्हाला स्वाभिमान शिकवायचा ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि एवढं तर मला वाटतं सातारकर काय कमकुवत नाहीये. ही सातारकरांनी पण आता दाखवून देण्याची वेळ आली असं मला वाटतंय. मगाशी फक्त धैर्यशील कदमांनी एक विषय मांडला त्याच्यावर फक्त मला जे वाटतं ते मी बोलतो की आता सध्या आरोप चाललाय की भाजप पक्ष फोडतोय. तर ताई माझं म्हणणं आहे तुम्हाला तुमचा पक्ष सांभाळता आला नाही तर त्यात भाजपचा काय दोष आहे. तुमची माणसं तुम्हाला सांभाळता आली नाही तर भाजपचा काय दोष आहे. साधं सोपं राजकारणाचं गणित आहे. आम्हाला देश चालवायचा आहे, आम्हाला सत्ता पाहिजे. शेवटी देश तुम्ही कधी चालवू शकता, राज्य तुम्ही कधी चालवू शकता, तुम्ही सत्तेत आला तर. सत्ता मिळवण्यासाठी किंवा सत्तेचं ज्यावेळेला जे काही आता लोकशाहीमध्ये निवडणुकांमधनं काय असेल ते सत्तेचा निर्णय होतो. मग ते टिकवण्यासाठी किंवा ते मिळवण्याच्या ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो साम दाम दंडभेद ही सगळी नीती जी वापरली गेली पाहिजे. इतिहासात पूर्वजांनी आपल्याला सांगितले. पण हे वापरत असताना तुमचा पक्ष जर तुम्हाला टिकवून ठेवता आला नाही किंवा तुमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आमदारांचा तुमच्यावर विश्वास राहिला नाही तर भाजपला दोष द्यायचं काय कारण नाही. आम्ही काय घरात येऊन भाजपची लोक आमदारांना काय अगदी मिठ्या मारून त्यांचे पाय बांधून हात बांधून आम्ही त्यांना काही घेऊन गेलो तर काय ते त्यांचा निर्णय घेऊन बाहेर पडले. मग शिवसेनेतनं बाहेर पडले असतील, राष्ट्रवादीतनं बाहेर पडले असतील. आता कायतर तिथं बिनसत होतं, कायतर तिथं खटकत होतं म्हणून बाहेर पडले. हे झालं